बीजेपी किसी एक पार्टी का इस्तेमाल दूसरी पार्टी का वोट कम करने या बांटने के लिए करती है। बीजेपी की रणनीति है कि राज ठाकरे उद्धव ठाकरे की पार्टी के वोट खाए। राज ठाकरे को इस बात का ध्यान रखना चाहिए कि मनसे का इस तरह इस्तेमाल न हो। बच्चू कडू को अपना उम्मीदवार खड़ा कर बीजेपी की मदद नहीं करनी चाहिए, ऐसी सलाह राष्ट्रवादी कांग्रेस के शरद पवार गुट के विधायक रोहित पवार ने दोनों नेताओं को दी। वह अमरावती में मीडिया से बात कर रहे थे। निर्णय घेणारे पवार साहेब जे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, त्याच्याबरोबर प्रहारचे प्रमुख हे बच्चू कडू साहेब आहेत। त्यामुळे निर्णय ते दोघं तिथे घेतील। पण माझी विनंती एक नागरिक म्हणून एवढीच आहे की याच्या आधी लोकसभेला 2014 ला 19 ला आपण एक गोष्ट बघितलेली, असे काही पक्ष त्यांचे उमेदवार उभे करतात, सांगतात आम्ही संविधानाच्या बाजूने आहोत, आम्हाला संविधान वाचवायचं आहे, पण होतं असं की त्यांचे उमेदवार जिथे तिथे उभे राहतात, मतं जिथे घेतात, त्याचं नुकसान हे पुरोगामी पक्षाला जास्त होतं, म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी अशा पक्षांना जास्त नुकसान होतं। पण ती गोष्ट 2024 ला लोकसभेला लोकांनी जाणून घेतली आणि मग तसं चुकीचं काही होणार नाही याची दक्षता सुद्धा घेतली। आता याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडी असेल पक्ष, त्याच्याबरोबर राज ठाकरे साहेबांना सुद्धा त्यांच्या वक्तव्यावरून असं वाटतं की भाजपला त्यांना घोड्यावर बसवलेलं आहे आणि मग उद्या जाऊन तेही म्हणतात की आम्ही सगळीकडे उमेदवार उभे करू। आणि मग असं जर केलं तर कदाचित भाजपचं समीकरण असं दिसतंय की उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचं मतदान 1000, 2000, 500, 600 कारण तेवढेच मनसेला मतदान मिळेल सगळीकडे उभे केले तर तेवढं तिथं मतदान हे उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचं हे कदाचित मनसे खाईल आणि त्याचा फायदा भाजपला होईल। हे जे काही विचार चाललाय नाही तर चर्चा चालू आहे ती फक्त प्रहारच्या बाबतीत व्हायला नको याची दक्षता ही तिथं बच्चू कडू साहेबांनी घ्यावी एवढीच विनंती नागरिक म्हणून करतो।